Hello student. Now today we are going to see Be Smart 1.4 of 10th class. यापूर्वी आपण याच्यावर आधारित अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित चिटचॅट बघितलेला आहे. नाउ वी कॅन सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस लेसन. नाउ सी चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. तर काय, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. जे चॅम्पियन्स असतात, विजेते असतात, ते व्यायामशाळेमध्ये बनत नाही, तर दे आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. ज्यांच्यामध्ये डिझायर असते, ड्रीम असतं आणि व्हिजन म्हणजे दृष्टी असते त्यांच्या मनामध्ये, ते चॅम्पियन्स बनत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्यामध्ये काय असते, स्किल असतं आणि विलसुद्धा असते. कारण स्किल असल्याने होत नाही, तुमची इच्छाशक्ती असेल तरच आपण ते करू शकतो. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पहा, ते सांगितलेलं आहे की विल कशी असायला हवी आपली, मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. एखाद्या व्यक्तीमध्ये स्किल असलं पण विल नसेल, इच्छा नसेल, तर तो काहीच करणार नाही. आणि म्हणून इच्छा असणं सगळ्यात महत्त्वाची आहे, स्किल असून चालत नाही. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रू इन द सेम मॅनर. जे सक्सेसफुल प्रोफेशनल्स असतात ते सुद्धा थ्रू इन द सेम मॅनर. थ्रू मीन्स हिअर प्रॉस्पर, म्हणजे त्यांचा प्रोग्रेस, उत्कर्ष त्याच प्रकारे होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्या सगळ्यांमध्ये नॅचरल टॅलेंट आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर हे नॅचरल टॅलेंटचा जर आपण वापर केला टू सेट अवर गोल, दॅट इज द फ्रेज, टू सेट अवर गोल और सेट अवर गोल इन लाईफ. जर आपण आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय जर निश्चित केलं, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला जीवनामध्ये इझिली सक्सेस मिळेल, आपल्याला यश मिळेल. वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि जर आपण आपलं ध्येय का मिळू शकत नाही, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जे ध्येय असून चालत नाही, तर त्याच्याशी संबंधित आपण ॲक्शन घ्यायला हवी, कृती करायला हवी. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट. सेटिंग गोल, एखादं ध्येय निश्चित करण्याचे 2 पैलू आहेत. असेट तर कोणकोणते, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. तर कुठल्या, तर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी मीन्स, तर बघा, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे नवनिर्मिती क्षमतेची जाणीव, अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. स्टेपिंग स्टोन म्हणजे ध्येयाकडे जाण्याचा मार्ग. इल्युमिनेट मीन्स हिअर इनलायटन म्हणजे सुस्पष्ट करणे. तर कल्पनतेची जाणीव आणि नवनिर्मिती क्षमतेची जाणीव हा आपल्या ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी असते. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. आणि अशा प्रकारे आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे आपण हाती घेऊ शकतो. ॲट द हेल्म ऑफ मीन्स हिअर इन चार्ज ऑफ. इट इज ऑल्सो फ्रेज, इन चार्ज ऑफ. आपण अशा प्रकारे आपल्या आयुष्याची सूत्रे हाती घेऊ शकतो. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि अशा प्रकारे आपण काय करतो, त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आपल्याला उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. दे हेल्प टू स्टिअर, हिअर स्टिअर मीन्स चॅनलाइज म्हणजे चॅलेंजेस. तर अशा प्रकारे ध्येय निश्चित करणे हे जरी आपल्याला दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स, म्हणजे जर ध्येय आपल्या समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, न भरकटता ठरवलेल्या मार्गावर सुरळीतपणे पुढे नेता येते. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. गोल सेट करणं आपल्याला काय वाटतं, जरी वर्करनी सोपी आपल्याला वाटत असलं, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु काही प्रमाणात तरी ते काय असतं, चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. जर आपल्याला गोलच नसेल, ध्येय नसेल, तर अपयशाची भीती टाळता येते. इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि सरतेशेवटी काय, तर ध्येय साध्य करायचं असेल, आफ्टर
ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि ध्येय साध्य करायचं असेल तर शेवटी मात्र आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असते. आणि म्हणून टू अकम्प्लिश गोल्स, आपल्याला ध्येय जर साध्य करायचं असेल, एक्सपर्ट रिकमांड अ 5 स्टेप अप्रोच. तर एक्सपर्टनी काय केलं आहे, 5 टप्प्यांचा अवलंब या ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी करायचा हे सुचवलेले आहे. हाऊ दे आर, ते कसे आहेत. तर स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रिच सक्सेस. मेथोडॉलॉजी मीन्स हिअर विचार. तर स्मार्ट ध्येय किंवा गोल्स हे एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक प्रकारे एक विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मिझरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. तर या ठिकाणी स्मार्टचं आपल्याला ॲक्रोस्टिक सांगितलेलं आहे. आपण चिटचॅटमध्ये पाहिलं होतं फ्रेंड्सचं वगैरे. बघा SMART कसं असतं. स्मार्ट, स्पेसिफिक, मिझरेबल, कॅन बी काउंटेड, अचिवेबल मिळवता येतं, रिअलिस्टिक खरं असतं अँड टाईम बाउंड असतं, त्याच्यामध्ये वेळेचं मर्यादा असते. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स हिअर सूची. स्मार्ट गोल जर आपल्याला निश्चित करायचं असेल तर खालील प्रकारची सूची त्याकरता असते. बघा स्पेसिफिक मीन्स विशिष्ट क्षेत्राचा. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर आपल्याला कशात सुधारणा करायची आवश्यकता असेल तर एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा त्यामध्ये शोध घेतला पाहिजे किंवा शोध घेतला जातो. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा त्यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आणि क्षेत्र जितके अधिक नेमके असेल तितक्याच उत्तम प्रकारे आपण व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. पॅरामीटर्स मीन्स हिअर मापदंड. तर अशा प्रकारे यामुळे आपण मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे आपले सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. बघा एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे की इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर घर बांधायचं असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. घर बांधायचं असेल आपल्याला तर त्यासाठी किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी त्यासाठी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. स्ट्रेच मीन्स कालावधी. मिझरेबल, देन सेकंड वन इज मिझरेबल. मेझरेबल मीन्स मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग मीन्स परिणाम. तर ठराविक ध्येयाचा परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग त्यामुळे आखता येतात. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. प्रगतीचे मापन आपल्याला विशिष्ट प्रकारे करता येते. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह व्हाईल प्लेइंग. This make it easy to benchmark. Benchmarks means here standard by which something can be measured or judged. म्हणजेच प्रगतीचे मापन करणारे. तर अशा प्रकारे ध्येय कसे असायला हवे तर त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात. तसेच सुधारणांच्या संधीही शोधणे सोपे होते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. जर एखादा फुटबॉल खेळत असेल तर वन एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. तर प्रत्येकाचं स्थान त्या ठिकाणी निश्चित करणे आवश्यक असते. तर दीज आर द 2 पॉईंट्स वी हॅव टू सीन टुडे, स्पेसिफिक अँड मिझरेबल. तर याच्यानंतरचा पोर्शन आपण नंतर बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा भाग पाहिलेला आहे.